माणूस आतून तुटला असेल आणि तो स्वतःहून सावरला की तिथून पुढं आयुष्य जगताना त्याला कुणाच्याही आधाराची किंवा सहानुभूतीची गरज भासत नाही. चेहरा ओला केल्यानं डोळ्यातलं पाणी लपत नसतं, फक्त ते बघायला जवळचा माणूस जवळ असावा लागतो. प्रत्येक यशाच्या मागे मेहनतीचा आणि प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचा इतिहास लिहिलेला असतो. स्वतःशी प्रामाणिक असलं की इतरांना स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही. प्रेम कधीच रडवत नाही. रडवतात ते त्यांच्या सवयी, ज्या लावून लोक सोडून जातात. वाईट परिस्थितीत कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा सोडून दिली की आपण स्वतःला आपोआप सांभाळून घेतो. देवाकडं पाठ असताना तुम्ही कसे वागता आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आयुष्यात कितीही गर्दी असली तरी माणूस मनानं कायम एकटा असतो आणि सत्य कितीही नाकारलं तरीही आपल्यासाठी फक्त आपणच असतो. आपलंच आयुष्य जर फाटकं असेल तर ठिगळं दुसऱ्याच्या आयुष्याला लावून नाही चालत. असावं कोणीतरी आयुष्यात, दिवसभर काय घडलं हे शांतपणे ऐकून घेणारं. आज काही नसताना जे तुमच्यासोबत आहेत तेच ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच आपले होतात. खुश राहायचं असेल तर त्या गोष्टीसुद्धा विसराव्या लागतात ज्या तुम्ही कधीच नाही विसरू शकत. कुणालाही दिलेला त्रास कुठंतरी आपल्याला दुप्पट फेडावा लागतो, हा जगाचा नियम आहे. गैरसमज दूर झाले नाहीत तर माणूस दूर होतो. स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टींचं मोजमाप करणं थांबवलं की आयुष्य सोपं होत जातं. हसायला पैसे नाहीत पडत, फक्त जगण्यातला आनंद शोधा, आपोआप हसाल. अति विचार करण्याची सवय माणसाचा आनंद हिरावून घेते. ज्यांना आपल्या असण्यानं किंवा नसण्यानं काहीच फरक पडत नाही, नेमकं त्यांच्यासाठी आपण तळमळत असतो. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याकडं बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं खूप काही शिकवून जातात. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला हवेत. जगून झालेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही आणि टाईम प्लीज म्हणून थांबवताही येत नाही. त्यामुळं आत्ताचा क्षण भरभरून जगा. स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा मोठा पराभव म्हटला पाहिजे. या पराभवाचे चटके प्रचंड बसतात, घरं उद्ध्वस्त होतात. दुसऱ्याच्या चुका शोधण्याला मेंदू लागतो आणि स्वतःची चूक मान्य करायला हिंमत लागते. आपले आयुष्य अमर्यादित आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या इच्छेनं आयुष्य जगून तुमचं आयुष्य वाया घालवू नका. सुखदुःखापेक्षा जेव्हा जगण्यातला आनंद मोठा वाटतो तेव्हा आयुष्य पूर्णपणे समाधानानं भरलेलं असतं. दुनियेचं सोडा, सगळ्यात आधी त्याला खुश ठेवा ज्याला तुम्ही रोज आरशात बघता. उद्याचा इतकाही विचार करू नये की तुम्हाला तुमचा आजही नकोसा वाटेल. डोळ्याखाली डार्क सर्कल नसतात, ओझं असतं ते खूप साऱ्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं. नात्यांना जपण्यासाठी थोडासा वेळ काढत राहा, नाहीतर जेव्हा तुमच्याकडं वेळ असेल तेव्हा ती नातीच राहिलेली नसतील.